500च्या नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश पुसद पोलिसांनी केलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बोरी खुर्द येथे 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या एका टोळीचा पुसद शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बोरी खुर्द येथील एका घरात बनावट नोटांचे छपाई काम सुरू असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पुसद शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या गांभीर्याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजय आणि ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बोरी खुर्द येथील विनोद कुरडे यांच्या घरावर अचानक धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी नोटा छापण्याचे साहित्य आणि बनावट नोटा जप्त करत 2 आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार झालेला आहे. पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात आरोपी संतोष सूर्यवंशी राहणार हिंगोली आणि गणेश गायकवाड राहणार पुसद हे विनोद कुरडे यांच्या घरी प्रिंटरच्या सहाय्याने 500 रुपयांच्या नकली नोटा छापताना रंग्यात सापडले. तपासादरम्यान आतापर्यंत 500 रुपयांच्या सुमारे 15 बनावट नोटा छापल्याचे समोर आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 500 रुपयांच्या 15 बनावट नोटा आणि नमुन्यासाठी वापरलेल्या 4 मूळ नोटा जप्त केल्या. यासह नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारा कलर प्रिंटर, विशिष्ट प्रकारचे केमिकल, कोरे कागद, कटर आणि पॅड यासारखे साहित्यही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सुनील मदने यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष सूर्यवंशी व गणेश गायकवाड या 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. मात्र घराचा मालक विनोद केरबाजी कुरडे हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. ही यशस्वी कार्यवाही प्रेम केदार, सुनील मदने, दिनेश सोळंकी यांच्या पथकाने पार पडली. या कारवाईमुळे बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्यांच्या गुन्हेगारांचे धाबे आता दणाणले आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.